नमस्कार मित्रांनो, वर्षा ॲग्रोमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण गावठी कोंबड्यावरती देवी रोग हा कशा प्रकारे येतो आणि त्याचं नियंत्रण कसं करावे याबद्दल आज थोडेफार आम्ही तुम्हाला माहिती सांगत आहोत। हे बघा, ह्या पक्षाला, हा गावठी कोंबडा हा पक्षी आहे, त्याला देवी रोग झालेला आहे। हे बघा, हे छोटे छोटे पोळे आलेले आहेत आणि हे इथं याची लस जर भांड्यामध्ये जर पिलं तर दुसऱ्या पक्ष्यांना होऊ शकते, म्हणून आपण यांना आज मेडिकलमध्ये कुठे पण हे मिळू शकतं। हे सिप्रो 500 हे MG हे गोळी आणायची। ही गोळी पाण्यामध्ये कशी विरघळून पक्ष्यांना द्यायची ते आपण आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत। तर आपण प्रथम त्याच्यातली गोळी काढूया। एका भांड्यामध्ये दोन लिटरच्या भांड्यामध्ये एक गोळी, याप्रमाणे हे जवळजवळ 3-5-6 लिटर आहे। तर आपण यात 4 गोळ्या टाकूया। बघा, अशा मस्तपैकी अशा विरघळून घ्यायच्या। हे बघा, ही गोळी आहे, ही मेडिकलमध्ये कुठं पण सहज उपलब्ध होऊ शकते आणि 100% हा देवी रोग हा गावठी कोंबड्यावरला नाहीसा होऊ शकतो। तर छोटे छोटे फार्मर असतील त्यांनी ज्याच्या फार्मवरती हा प्रॉब्लेम आला असेल, देवी रोग आला असेल, बाजारामध्ये लस पण उपलब्ध असते, पण ते आपण काही 1000-2000 पक्षी असतील प्रत्येकाला टोचू शकत नाही। तर अशा प्रकारे ह्या गोळ्या मस्तपैकी पाण्यामध्ये विरघळवून आणि आपण या पाण्यामध्ये द्यायचे आहेत। बाजारामध्ये देवी रोगावरती हे टोचण्यासाठी पण लस भेटते, फाऊल फॉक्स या नावाची लस भेटते। ती कोंबड्यांना टोचली तरी देवी रोग येऊ शकत नाही। पण ज्या शेतकऱ्याकडे जास्त पक्षी असेल तर त्यांना आपण प्रत्येकाला यांना वेळ नसतो, तर टोचण्यासाठी वेळ लागतो, तर आपण या गोळ्यांचा वापर करून आपण हा देवी रोग हा आपण घालू शकतो। तर आता आपण या पाण्यामध्ये मस्तपैकी पाणी असे धुवून घ्यायचे। धुतल्यानंतर आपण याच्यामध्ये 2-2.5 लिटरचं मावतं, एका भांड्यामध्ये एक गोळे याप्रमाणे आपण असं गोळ्या टाकायच्या आणि मस्तपैकी असं झाकण ठेवून आणि कोंबड्यांना आपण ते प्यायला द्यायचं। हे दिल्यानंतर देवी रोग हा 1 आठवड्याने बरा होतो। असे 3 दिवस द्यायचे लगातार। गर्मीचा होता है ना, बारिश आहे रे, बारिश नाही का किलो केलं मला पण इथं देवी रोग झालेला आहे। या इथे डोळ्याला झाले आहे, इथे जास्त झाल्यानंतर हे डोळा पूर्ण पॅक होतो आणि त्याला काही दिसत नाही। इथं झाल्यानंतर डायरेक्ट इथं तोंडामध्ये होतात। तोंडामध्ये झाल्यानंतर त्यांना खायला प्यायला काहीच जमत नाही, म्हणून तो पक्षी हा मरतो। ही शेतकऱ्यांची बरीच अशी नुकसान होऊ शकते, म्हणून आपण याची लागण झाल्यानंतर त्याला तात्काळ 3 दिवस जर उपचार केला तर हा पक्षी हा बरा होऊन जातो। असं शेतकऱ्यांनी करायला पाहिजे। काही बाजारात काही शेतकऱ्यांना माहीत नसतं, तर त्यांनी हा व्हिडिओ बघून आणि या व्हिडिओप्रमाणे त्यांनी जर केलं तर हा देवी रोग हा बरा होऊ शकतो। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आले असेल की देवी रोगावर कसे नियंत्रण करू शकतो आपण। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला अशा दुसऱ्या शेतकऱ्याला शेअर करा, म्हणजे त्या शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही। यासाठी वर्षा ॲग्रो फार्म